कोल्हापूरमध्ये मराठा समाजाच्या वतीनं मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला। दसरा चौकामध्ये मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या आणि आंदोलन केले। सरकारने कोणत्याही परिस्थितीमध्ये सरसकट आरक्षण द्यावं अशी आग्रही मागणी त्यांनी केलेली आहे। जर आरक्षण मिळालं नाही तर आम्ही सुद्धा मुंबईकडे कूच करू अशी भूमिका या मराठा आंदोलकांनी व्यक्त केलेली आहे। तर आपण पाहतोय संपूर्ण राज्यभरातून मनोज जरांगे पाटलांना प्रतिसाद मिळत आहे, पाठिंबा मिळत आहे। दरम्यान तिथल्या आंदोलकांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। पाहूयात। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरात देखील आपण पाहतो की आंदोलन सुरू करण्यात आले आहे। दसरा चौकामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणा देऊन मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला जाते। आंदोलक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। मला सांगा, कशा प्रकारची भूमिका आहे? कोल्हापुरात तुम्ही जमलेला आहात, तुम्हाला मुंबईला जायला जमलेलं नाही? नाही, मुंबईला आम्ही थांबलेलो नाही, आम्ही मागे थांबलोय। मुंबईला पुढे गेलेले लोक आमच्या आता, आणि जर आज नाही दिलं आम्ही सुद्धा मुंबईला जाणार। काय सांगाल तुम्ही? आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत, यापूर्वी सुद्धा आंदोलन झालेले आहेत, पण सरकार लक्ष देत नाही, अशा प्रकारची भूमिका तुमची आहे? आम्हाला आमच्या लहान शाळेतील बंधूंना आम्हाला शिक्षणासाठी आरक्षण मिळालंच पाहिजे, ही आमची फक्त भूमिका आहे। आणि जरांगे पाटील साहेबांना आमचा कोल्हापुरातून पाठिंबा आहे। आणि आम्ही जे आरक्षण घेणारच, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मनोज जरांगेंचं उपोषण चालू राहणार आणि त्यासाठी आम्ही पाठिंबा देणार। पाहिलं की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। एक मराठा लाख मराठा अशा प्रकारच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जातात। आजपर्यंत मराठ्यांच्या पोरासनी तुम्ही हिंदू म्हणून वेगवेगळ्या दंगलीमध्ये वापरलं, तरी सुद्धा मराठे बीजेपीच्या पाठीवर राहिलेले आहेत। मराठ्यांनी भरभरून मतं दिलेले आहेत, पण मराठे ज्यावेळेला आरक्षणाची भूमिका मांडायला लागल्यात, आमच्या हक्कासाठी शिक्षणाची वेळ आलेली आहे, पोरांचं नुकसान होतंय, आरक्षण मागायला लागले की मात्र सरकार याच्यामध्ये बाजू काढायला लागलेलं आहे। त्यामुळे प्रताप नाईक, 24 तास, कोल्हापूर।